भारतातील प्रख्यात जिंदाल उद्योग समूहाच्या अध्वर्यू श्रीमती सावित्रीबाई जिंदाल यांनी सोमवारी सायंकाळी पवित्र रामकुंडात स्नान करून गंगा आरती केली। अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आणि दानशूर व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या सावित्रीताईंनी आपल्या कुटुंबियांसह सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला भेट दिली। त्यांच्या समवेत नारायणी देवी, संतोषभाई, पुष्पादेवी, मंजूबाई, कुसुमबाई, सुशील कुमार, ललित कुमार, राजेश कुमार आदी सदस्य होते। पवित्र रामकुंडात स्नान केल्यानंतर सावित्रीताईंच्या हस्ते गंगा पूजन आणि गंगा आरती करण्यात आली। नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केलं। आरतीनंतर जिंदाल कुटुंबियांचा गंगा गोदावरी मंदिर ट्रस्टतर्फे महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला। सिंहस्थानिमित्त दर 12 वर्षांनी उघडण्यात येणाऱ्या प्राचीन गंगा गोदावरी मंदिरात जाऊन त्यांनी गोदामाईचं दर्शन घेतलं। नाशिकमध्ये येऊन खूप प्रसन्न वाटलं, येथील व्यवस्था उत्तम आहे असे गौरवोद्गार सावित्रीताईंनी काढले। पर बहुत अच्छा इंतजाम है और हम लोगों को बहुत अच्छा लगा क्योंकि कुंभ के टाइम पर बहुत भीड़ होती है। यहाँ भीड़ है लेकिन भीड़ को बहुत अच्छी तरह से यहाँ पर रखा गया है, किसी को परेशानी नहीं हो रही और हम लोगों ने यहाँ पर स्नान किया, बहुत अच्छा लगा। सावित्रीबाईंनी 1995 साली नाशिकला सहकुटुंब भेट दिली होती। त्याची नोंद पुरोहित सतीश शुक्ल यांनी त्यांना दाखवली। ही नोंद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं। नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्र समन्वयक विजय हाके, तिग्रानिया कंपनीचे संचालक नरेश तिग्रानिया, वाशी येथील JSW कंपनीचे उपाध्यक्ष संजय गोयल यांनी जिंदाल कुटुंबियांचा यथोचित स्वागत केलं। सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, नाशिक।